आता आम्ही पोहोचलोय दिल्ली गेटला. समोर दिसतंय ते दिल्ली गेट आहे. हे बघा मिलिटरी कॅम्पचा इथे रणगाड्या आहेत ते. सूर्य काय जबरदस्त सिनेमा. अंधारात नाही थोडासा तुम्ही अंधारात काय सूर्य मोठा बोलता. तुम्ही इथे येऊन CNG भरू शकता. आणि इकडे खाली समोर तुम्ही पाहू शकता जबरदस्त सीन दिसतोय. सनसेट व्हायला जात आहे. 2 कोटीचा बक्षीस पुरस्कार भेटलेला आहे या गावाला. नमस्कार मित्रांनो, आमची जी आजची कॉन्फरन्स होती ती झालेली. आता आम्ही रिटर्न निघालो आहे मुंबईला जाण्यासाठी. आता संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. आता बहुतेक मुंबईला जाण्यासाठी रात्री 11 वाजतील आम्हाला. हे बघा रणगाडा आहे इथे मिलिटरीचा. काढा नीट जरा बाहेरून काढा. बघ भिंतीवर चढलाय तो. बघ भिंतीवर. हे बघा मिलिटरी कॅम्पचा इथे बेसिक ट्रेनिंग रेगमेंट. अलाउड नाही फोटो काढ. सर्वे हॉस्पिटल. आम्ही सर्वे हॉस्पिटलच्या इथे पोहोचलोय. सर्वे हॉस्पिटल पुण्या मुंबई तिकडे काढलं. इकडे विश्रामगृह आहे या साईडला. सकाळी आम्हाला इथे विश्राम करायला नाही भेटला. हा विश्रामगृह आम्ही 2 वेळा फिरलो मागे पुढे. लाल परी चालली आहे ती लाल परी मिलिटरी एरिया. बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट. जिप्सी आलेली आहे अहमदनगर शहरात. आपले तर स्वागत आहे. राईट टर्न मारायचं, लेफ्ट टर्न मारायचं. प्रेमराज सरडा महाविद्यालय. महाविद्यालय इथे सरडा गार्डन. 1962. आता आम्ही अहमदनगरवरून रिटर्न निघालेलो आहे. इथे डाव्या बाजूला अहमदनगरचं जिल्हा रुग्णालय आहे. दिल्ली गेट पुणे बस स्टँड एवढे काढा ते. दिल्ली गेट, कल्याण रोड, माळेवाडा बस स्टँड. नेलेगाव, माळेवाडा, केडगाव. आमच्याच नाही लिहिलंय. फक्त आम्ही नगरच्या बाहेर निघणार 5 मिनिटामध्ये. नेपते नाक्यावरून कल्याण हायवेला लागणार. नगरमध्ये थोडीशी ट्रॅफिक भेटली आम्हाला. इकडे सगळे रसवंती गृह आहेत. राईट साईड लाईनीवर. इकडे मार्केट दिसतंय. हे पूर्ण रस्त्याने बघा, पूर्ण रसवंती गृह पर्यंत. त्याचं फॅशन शो कसं आहे, सगळे कपड्याची दुकानं असतात एका लाईनीत. त्याची इथे रसाची दुकान आहे. समोर दिल्ली गेट. हे समोर आलंय ते बघू शकता तुम्ही. दिल्ली गेट आहे. तुम्ही बघू शकता आपल्या डाव्या बाजूला जे दिसतंय ते दिल्ली गेट आहे. आणि त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सुद्धा आहे. तर आम्ही नगरपासून पुढे आलोय. बघा दोन्ही साईडने शेती दिसते. रात्री काहीच दिसत नव्हतं जाताना. आता पूर्ण रस्त्याने काय शेतीमध्ये माल येतो आपल्याला दिसतोय. पूर्ण हिरवगार. पहिले इकडे असं काही नव्हतं, पाणी नव्हतं इकडे. आता एक गाव आलेलं आहे, त्याचं जगात नाव आहे असं गाव. असं हिवरे बाजार खूप प्रसिद्ध असं गाव आहे. याच्यात आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं. मोदी सरकारकडून 2 कोटीचा बक्षीस पुरस्कार भेटलेला आहे या गावाला. या गावचे सरपंच, यामुळे गावाला खूप मोठा दर्जा भेटलेला आहे. असे हिवरे बाजार गाव आहे इथे. गव्हाची शेती, ही मक्याची शेती आहे. आता आम्ही पोहोचलोय बाळवणीमध्ये.
बाळवणी नगरपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. आणि इकडे भेळ आणि वडापाव बाळवणीचे खूप फेमस आहे. छोटंसं गाव आहे पण वड्या मस्त मिळाल्या. सकाळी पण आम्हाला नाश्त्याला छान भेटलेले वळचे अमोल वडापाव आणि कोपरी. ऊसाचा टक्के चाललेत ऊसाच्या कारखान्याला घेऊन शुगर केन. इकडून कोरतनला रोड जातो. हिरवा कोरडा पण आहे आणि कोरतन हे बघा हॉटेल. रात्री भेटलं लॉजिंग एवढं असताना आम्हाला गाडीत झोपायची वेळ आली आज. इथून नगरवरून 15 किलोमीटर पुढे आल्या बाळूंच्या मला राईट साईडला CNG पेट्रोल पंप भेटेल. तुम्ही इथे येऊन CNG भरू शकता. आणि इकडे खाली आणि एकदम शुद्ध नाही खाली म्हणजे इकडे गर्दी नसते. CNGला नवीनच झाले पहिला. एकदम तगडा व्ह्यू दिसतो इथून. ड्राईव्ह एक्सपिरियन्स एकदम सुपर. नगरकला हायवे एकदम खाली आणि इथून 1 तासात 80 किलोमीटर अंतर तुम्ही पार करू शकता. आणि रोड एकदम स्मूथ आणि क्लीन. आजूबाजूला गावासारखं आहे आणि पूर्ण हिरवगार शेती. सनसेट सनराईज थोड्या वेळाने सनसेट होईल. हायवे खाली नगरच्या पुढे आहे ना. बघा कसा व्ह्यू दिसतोय आणि एकदम स्ट्रेट रोड लांबच्या लांब. आणि डोंगराच्या मागे आता सूर्य जाणार आहे असं दिसतंय. खाली जाऊन देणार नाही आम्ही. असं वाटतंय गाडी नाही आम्ही गेम खेळतोय. रोड रेस असं दिसतंय. बाईकवाल्यांसाठी इकडचा साईडचा पट्टा दिलेला आहे पण बाईकवाले काही सुधारत नाहीत. ते मधूनच गाड्या चालवतात त्यामुळे अपघाताचं प्रमाण आहे रस्त्याला. त्यामुळे आता बघा हे सीन बघू शकता तुम्ही. दोन्ही डोंगरांच्या मध्ये सनसेट होईल असं दिसतंय. पण आम्ही त्याच्या आधीच आम्ही पुढे जाणार आहे बरोबर. आणि ते रात्री काही शूट काढायला जमलं नाही अंधारामध्ये. आता 4 मेंबर आहेत गाडीमध्ये. एक जण ते पॉलिटिक्समध्ये जाणार आहे. गाडीचं एन्जॉय करण्यामध्ये आणि रस्ता दाखवतात मुंबईला जाण्यासाठी. कुठून कसं जायचं कोणता टर्न मारायचा. आणि बघा ते एकदम पॉलिटिक्समध्ये आता त्याला तिकीट मिळालं नाही वेळेस म्हणून ते जास्त पुढच्या उमेदवारीला ते उभे राहतील. म्हणून ते आपल्याला ओळख नाही दाखवणार. जोपर्यंत आहेत आपल्याबरोबर तोपर्यंत आपण त्यांचा टाईम कसं. कारलवर पुढे टोल येत आहे 1 किलोमीटरच्या अंतरावर. टोलला पाहून असं वाटतं की कोणी टोल भरलेला नाही 6 महिने तिथे. त्यामुळं तुमच्याकडे पैसे नाहीत वाटतं. सर्व पैसा रस्त्यावर खर्च झाल्यामुळं टोलची अवस्था थोडी बिकट झालेली आहे. बघू आता आमचा काय हातभार लागतोय का टोलमध्ये सुधारणा होण्यासाठी. फुलना फुलाची पाकळी म्हणून आमचं टोल कलेक्शन होईल. त्याच्यातून त्यांनी काही सुधारणा केली तर बघू. फास्ट ट्रॅक्टर आहे ते. टोलगेट ओपन ना पुढे आलेला आहे. वैरणीचा ट्रॅक्टर चालू आहे. ते ट्रॉली म्हशीच्या तबेल्यासाठी वैरण घेऊन चाललेला आहे. पहिले घर बांधायचे ताट्या बांधायच्या वैरणीच्या मग घर बांधायचे. इकडचा हायवे करण्यासाठी हा डोंगर तोडलेला आहे. इकडचा मध्ये अनलिमिटेड. इथे बाळूका ढाबा आहे आणि मुंबईला काळूबाळू ढाबा आहे. तो ऑरेंज थीम दिसते त्या साईडला.
ह्या साईडला पूर्ण डोंगर आहे आणि खाली इकडे थोडंफार हिरवगार आपल्याला बघायला मिळतं. मोस्टली एरियात पहिलं पाणी नव्हतं, आता थोडंफार पाणी आल्यामुळं हिरवळ वगैरे लाईट थोडी सुधारणा झाली आहे. त्याच्या इकडचे माग असलेले असे गाव होते. आता आम्ही टाकळी डोकेश्वरमध्ये बायपास एंट्री मारलेली आहे. तिथून लेफ्ट मारून पार्ल्यान जातो, सरळ जातो कल्याण मुंबईकडे. हे आपलं हॉटेल आलेलं आहे. ते व्हेज प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे आणि हे आहे डोकेश्वर टाकळी सिटी. जो आता मेन आहे सूर्य काय जबरदस्त सीन आहे. अंधारात थोडासा तुम्ही अंधारात काय सूर्य मोठा बोलता. दिसतोय एकदम. आता या साईडला घ्या गाडी आपल्याला. एक नंबर सीन बघा, एक नंबर सनसेट दिसतोय आम्हाला. सूर्य पूर्ण ऑरेंज कलर बिल्डिंगच्या मागे गेलेला आहे. पुढे जाणार आम्ही परत आपल्याला सनसेट असं छान. आणि बघा दगडी पत्थर केसनम. हा इकडे पवन चक्क्य पण येते. आणि आता पत्थर पत्थर सगळे ब्लॅक रॉक. पत्थर एकदम जबरदस्त व्ह्यू. असं वाटतंय समुद्रात सनसेट होत. पवन चक्की त्याच्या बाजूला बघा. आता सूर्याच्या बाजूला पवन चक्की एक नंबर आहे. पक्षी उडतात आणि सूर्य दिसतोय. पवन चक्कीच्या एक नंबर. मध्ये आलं पाहिजे. रात्री जेवढं काही दिसलं नाही तेवढं आता दिसतंय. आलं पाहिजे गाडीवर तसं. पूर्ण ट्रॅव्हलिंग रात्री अंधारात झाली. आता ते उजेडात कर्जुले हरिया आलेलं आहे. बघा मंदिर बघा, एक नंबर मंदिर आहे. हे कर्जुले हरिया आहे. बघू शकता की पवन चक्की आणि ऑरेंज कलर म्हणजे आताच सनसेट झालेला आहे. ते त्याचे रिफ्लेक्शन दिसतंय डोंगराच्या आडून ऑरेंज कलरचं. मुंबईला सनसेट वगैरे काय बघायला भेटत नाही. हे जे आहे ते गावीत जे काय आहे ते बघायला भेटतं. पवन चक्की तुम्ही बघू शकता डोंगरावरची पवन चक्की. हा इकडे पण बघा पवन चक्की आहे. कॅमेऱ्यामध्ये सरळच गाडी जातात. असं वाटते मध्ये बोगदा लागणार आहे. आता त्या छोट्या पवन चक्क्या दिसत आता बघा त्या जवळून किती जाईंट आणि मोठ्या दिसतात. पवन चक्की. आता आम्ही रंगनाथ स्वामींच्या आण्यामध्ये पोचलो आहे. आण्याची आमटी भाकर प्रसिद्ध आहे इकडे. रंगनाथ स्वामींचा आणि आण्याची आमटी भाकर ही यात्रा असते. आणि 5 लाख भाकरी गाववाले इकडचे बनवून आपल्या प्रत्येकाच्या घरातून भाकरी बनवून येतात इकडे देवाच्या पूजेमध्ये. आता घाट चालू झालेला आहे. घाटाच्या थोडं खाली गेल्यावर इथे मळगंगा देवीचं एक मंदिर आहे लेफ्ट साईडला. आणि राईट साईडला खाली एक मंदिर आहे मोठं. निगोजची जी देवी मंगळ मळगंगा ते इकडून बहुतेक उगम स्थान आहे त्या नदीचं असं काहीतरी आहे. हे बघा सीन जाण्यासाठी इथून रोड आहे. हे बघा या साईडने
जणांचे ते कुलदैवत पण आहे. सिनरी बघा, डोंगर, समोर वॉटरफॉल आहे, फक्त फॉल आहे, वॉटर नाही. वॉटर पावसाळ्यात दिसेल. हा डोंगर आणि समोर दरी. इथून लेफ्ट साईडला एक कानिपनाथांचं मंदिर आहे. इथे जे शेतामध्ये दिसते ते कानिपनाथ महाराजांचं मंदिर इथून पुढे. हे बघा, रस्त्याला मेंढ्या भेटलेल्या आहेत आम्हाला. मेंढी, म्हशी. आम्ही ते CNG भरण्यासाठी थांबलोय. आता इथून पुढे अंधार झाल्यामुळे मी पुढचं शूट करणार नाही आहे. आता डायरेक्ट मुंबईला गेल्यावर व्हिडिओ एंड होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आम्ही आता फायनली बदलापूरला पोचलेलो आहे. आता अहमदनगर टू मुंबई हा ब्लॉग इथे संपलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.